आजचा आपला टॉपिक जरा वेगळा आहे. आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी गावाकडे, गावांच्या रानभाज्यांकडे. ही भाजी इतकी खास आहे की गावातल्या लोकांनी तिला परंपरा बनवली आहे, पण शहरातल्या लोकांना तिचं खरं महत्त्व अजूनही माहीत नाही. आपण जे काही याच्यात व्हिडिओज दिले ते तुम्हाला समजण्यासाठी AI जनरेटेड व्हिडिओज आहेत आणि याच्यावरून तुम्हाला बराचसा अनुभव किंवा अंदाज आलाच असेल की नक्की ही व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर ही आहे हरभऱ्यांच्या पानांची भाजी. आयुर्वेदिक, कोणतेही केमिकल, कोणतेही औषध न वापरता उगवलेली, त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट नसणारी ही हरभऱ्यांच्या पानांची भाजी. तुम्ही कधी खाल्ली आहे का? ही भाजी शहरीकरणात कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि ती पूर्वापार चालत आलेली परंपरा भाजी आपल्या गावाकडे आजही खाल्ली जाते. ज्यावेळेस हिवाळ्याच्या सीझनमध्ये हरभऱ्याला छोटे छोटे फुलं येतात त्यावेळेस ही भाजी ची शेंडी कुडून तिला वापरण्यासाठी किंवा खाण्यासाठी योग्य बनवली जाते, स्टोअर केली जाते, वाळवलीही जाते आणि तुम्ही तिला ओली असेल तर तशी तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता. हे खायला खूप रुचकर आणि पौष्टिक असते, तसंच आपल्या शरीरासाठीही खूप चांगली असते. तर या भाजीचा उगम असा झाला, पूर्वी गावातील लोकांची आर्थिक परिस्थिती नसायची की ते प्रत्येक दिवशी किंवा प्रत्येक आठवड्याला बाजार घेऊन येते. नंतर तेल, मीठ, गरजेचं सामान आणायचे आणि शेतातल्या रानभाज्यांचा वापर करून अन्नाची गरज भागवायची. आणि याच्यातच अनेक रानभाज्यांचा उगम झालेला आहे आणि आजचा आपला विषय असलेली आपल्या हरभऱ्याच्या भाजीचाही यातच उगम झालेला आहे. तर हिला बनवण्याची रेसिपी इथे दिली जाईल. जराशी AI जनरेटेड व्हिडिओने भाजीत फरक आहे, पण हिला बनवलीही याच पद्धतीने जाते जर कुणाला बनवायची असेल तर. आणि ही ग्रामीण भाजी उदयास येऊन आता ग्रामीण जीवनाचा भाग झाले. आजही बाजारपेठेत ही विकायला असते आणि शहरात अनेक लोकांना ही आवडते, जे गावाकडचे गेलेले आहेत. म्हणजे असं नाही, पण जिथे ज्यांचा जन्मच शहरातला आहे त्यांना या भाजीची चवही कळणार नाही आणि महत्त्वही कळणार नाही. तर आपली हरभऱ्याच्या पानांची भाजी याला गावाकडे घोळाना म्हटलं जातं. चविष्टच नाही तर खूप पौष्टिक आहे. लोह, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन C याच्यातून आपल्या शरीरात जी गरज भागवतात या व्हिटॅमिन्सची, आणि म्हणूनच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. आजही गावाकडे ही भाजी खूप चवीने खाल्ली जाते, खूप आवडीने खाल्ली जाते. आपण आधुनिक जीवनात जगतो, पण पारंपरिक पदार्थ परंपरा विसरत चाललो. याही जपायला हवे. निसर्गातच खरं आरोग्य दडले. घोळाना नक्की ट्राय करा आणि कसा वाटला कॉम्प्लिमेंट द्यायला विसरू नका. बरेच असे म्हणजे ब्लड टेस्टिंगचे रिपोर्ट्स आलेले आहेत की त्याच्यात जंतुनाशके सापडलेले आहेत, किंवा पाठीमागे एका आईच्या दुधावरती रिसर्च केलं तर त्याच्यात तेही जंतुनाशक सापडलं. तर हे कशामुळे होतं? ते असे आपण जंतुनाशके, कीटकनाशके यांचा वापर करतो. म्हणून ग्रामीण जीवन जगण्याचा प्रयत्न करा. गावाकडच्या विदाऊट केमिकल्स भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.